तर युद्धजन्य परिस्थितीनंतर अनेक गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। वाशिम जिल्ह्यामध्ये गॅसचा साठा आहे, मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे गॅस नोंदणीच होत नाहीये। त्यामुळे सकाळपासून गॅस एजन्सी बाहेर नागरिक रांगेत उभे आहेत आणि याच ठिकाणावरून आढावा घेत ग्राहक आणि एजन्सी चालकांसोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या झालेल्या युद्धाचा परिणाम आता वाशिम जिल्ह्यात दिसू लागलेला आहे। मी सध्या वाशिमच्या लाखळा परिसरात उभा आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर घरगुती गॅस पुरवठ्यासाठी सकाळपासून या ठिकाणी रांग लागलेलं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी सकाळपासून ही रांग लागलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर कधीपासून या ठिकाणी आलेले आहात तुम्ही? हॅलो, चंदन मालच बोलतो मी। सकाळी 9 वाजतापासून आहे। गॅस आहे, उपलब्ध आहे गॅस त्यांच्याकडे, पण ऑनलाईन चालत नसल्यामुळे थोडं दिरिंगत होत आहे, गैरसोय होत आहे। त्याच्यानंतर याची सुविधा करावी। ऑफलाईन जर केलं त्यांनी तर काय सांगाल तुम्ही? आपल्यासोबत दुसरे काही नागरिक आहेत, काय सांगाल तुम्ही? त्यांनी जर ऑफलाईन जर केलं तर आपल्याला ती म्हणजे तेवढी गैरसोय टाळता येईल। कधीपासून या ठिकाणी आलेले मी तर सकाळी 8:30 वाजतापासून लाईनमध्ये आहो। आपल्यासोबत गॅस एजन्सीचे मालक सुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही? कधीपासून या ठिकाणी हे सकाळपासून रांग लागलेली आहे, काय परिस्थिती आहे? ही सध्या परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे सिलेंडर उपलब्ध आहेत, पण ऑल ओव्हर इंडिया हीच परिस्थिती आहे की पब्लिक जी आहे पॅनिक झाली आहे की शॉर्टेज आहे की म्हणून बुकिंग करत आहेत। त्याच्यामुळे बुकिंग व्यवस्थेवरती ताण आल्यामुळे सर्व्हर डाऊन झालेले आहे आणि त्याच्यामुळे फक्त ही रांग लागली आहे। बाकी दुसरं काही कारण नाही। आपल्याकडे शॉर्टेज वगैरे काही नाही आहे, सिलेंडर आपल्याकडे उपलब्ध आहे। बरं, नागरिकांचं असं म्हणणं आहे की ऑफलाईन पद्धतीनं काही यामध्ये काही तरतूद करता येईल? हां, मी निश्चित याबद्दल सांगेल, कारण की ऑनलाईन बुकिंग करून OTP DAC घेऊन सिलेंडर देणे हे सध्या शासनाने आणि कंपनीचे निर्देश आहेत। आता अशी परिस्थिती झाल्यामुळे जर शासन याच्यावर काही पर्यायी काढत असेल तर आम्ही नक्कीच तो पर्याय त्याचा अवलंब करू। आणि जे ग्राहक इथे तहानलेले उन्हामध्ये उभे आहेत त्यांच्यासाठी आम्ही पाण्याची व्यवस्था केली आहे। 10-15 मिनिटांमध्ये पाण्याचे कॅन वगैरे येईल। नक्कीच आपण आपल्यासोबत गॅस एजन्सीचे मालक होते, यांनी सांगितलेलं आहे की शासनाने जर आम्हाला असे निर्देश दिले की ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे, तर आम्ही निश्चितच हा पर्याय उपलब्ध करून देऊ आणि तशा पद्धतीने आम्ही त्यांना नागरिकांना गॅस पुरवठा करू। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।